फ्रेंड्स, सर्वप्रथम मी प्राध्यापक यादव सर, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा, आपल्या सर्वांचं वॉर्म वेलकम करतो. आजपासून आपण फिजिक्सचं लेक्चर घेणार आहोत. तर फिजिक्सचं लेक्चर घेण्या अगोदर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, कारण का बरेच मुलं शिकत जातात, अभ्यासासाठी शिकतात, पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की आपण जे शिकतोय ते ॲक्च्युली काय आहे. जे आपण शिकतोय ते काय आहे, म्हणजे फिजिक्सचं लेक्चर बघतोय पण फिजिक्समध्येच काय न बघताच ते मुलं पास होतात. आणि त्यामुळे काय होतं तर इंटरेस्ट क्रिएट राहत नाही. त्यामुळं अगदी आजचं लेक्चर आपण बेसिकपासून स्टार्ट करणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय फिजिक्स हे बघायचं आहे. फिजिक्स म्हणजे काय, आणि त्यानंतर मग पहिला चॅप्टर स्टार्ट करतो आहोत आपण. फिजिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. तर ढोबळमानानं जेव्हा ह्याची आपण डेफिनिशन बघतो तेव्हा फिजिक्स म्हणजे काय असतं, तर आपल्या ज्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला दिसतात, ज्या आपल्याला व्हिजिबल आहेत, ज्या आपल्याला काय आहेत व्हिजिबल आहेत, ज्या जाणवतात, ज्या व्हिजिबल आहेत, त्यांना काय म्हणायचं, फिजिक्स म्हणायचं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात, ज्या आहेत, ज्या दिसतात, म्हणजे ज्या व्हिजिबल आहेत, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण फिजिक्स म्हणायचं आहे. त्याला मराठीत भौतिकशास्त्र म्हणतात. भौतिकशास्त्र, त्याला असं भौतिकशास्त्र नाव आहे. तर बऱ्याच मुलांना इंटरेस्ट न क्रिएट केल्यामुळं, म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये इंटरेस्ट न क्रिएट केल्यामुळं सुद्धा बरीचशीच मुलं हा अतिशय इंटरेस्टिंग विषय असून देखील त्याच्यापासून वंचित राहतात. म्हणजे शिक्षणाचा आनंद घ्या असं मी तुम्हाला म्हणतो आहे. कारण का फिजिक्स ही अशी गोष्ट आहे की जे आपल्याला दिसते तेच शिकायचं आहे, दिसतंय तेच गोष्ट शिकायची आहे. त्यामुळं अतिशय सोप्या पद्धतीनं आपण शिकणार आहोतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा सेन्स करून घ्याल की हा असा आहे बाबा. आणि फिजिक्स एक खूप आवडता विषय होईल, ह्याच्यात तीळ मात्र ही शंका नाही आहे. तर आता आपण पहिल्या चॅप्टरला स्टार्ट करत आहोत. तर चॅप्टरचं नाव काय आहे, तर चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स. मित्रांनो, एक छोटंसंच उदाहरण देतो तुम्हाला. तर आत्ताची जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती पहिल्यापासूनच तीच होती, पण आत्ता जे एज्युकेशन सिस्टीममधला बदल झालेला आहे. तुम्ही जे अगोदर शिकत होता ते आउटपुट बेस्ड एज्युकेशन होतं, आणि आता जे आलेलं आहे ते आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे. आउटपुट बेस्ड एज्युकेशन सिस्टीम काय सांगत होती, हे टीचर आहेत आणि हा स्टुडंट असेल. मी मुलाला शिकवलं, मुलाला मार्क पडले, हे झालं आउटपुट बेस्ड एज्युकेशन. म्हणजे ही थोडक्यात काय होती, वन वे कम्युनिकेशन सिस्टीम होती. पण आता जी सिस्टीम कशी केलेली आहे, तर आउटकम बेस्ड एज्युकेशन केलेले आहे. आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय, मी टीचर आहे, मुलगा हा स्टुडंट आहे, टू वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे काय, मी मुलाला शिकवलं, ॲक्च्युली टीचिंग लर्निंग प्रोसेस म्हणतो याला आपण. मी मुलाला शिकवलं, मुलानं ते आत्मसात केलं, आणि मुलगा ते अप्लाय करायला लागला. अप्लाय ह्या वर्डवर बराचसाच भर दिलेला आहे. त्यामुळं कुठलाही टॉपिक शिकायच्या अगोदर त्याचे आउटकम्स माहीत असणं फार गरजेचं आहे. का, तर ह्या आउटकम्स माहीत झाल्यामुळं तुम्हाला इंटरेस्ट वाढत जातो, तुम्हाला अभ्यासातला इंटरेस्ट वाढत जातो. दुर्दैवानं ह्या बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होत नाही आहे. त्यामुळे मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा फक्त आउटपुट बेस्ड एज्युकेशनवरच चाललेला आहे. पण ज्या ठिकाणी आउटकम बेस्ड एज्युकेशन दिलं जातं तिथं मुलांचा इंटरेस्टसुद्धा वाढत जात आहे. आणि मुलं फक्त मार्कापुरती न शिकता लाईफ टाईम ते कसं अचीव करता येईल ह्याच्याकडे भर दिलेला दिसतो आहे. तर चला आता ह्या रोटेशनल डायनामिक्सचे आउटकम बघू आपण. आउटकम काय आहेत, स्टुडंट मस्ट अंडरस्टँड द व्हेरियस मोशन्स
student must understand various motion. म्हणजे बऱ्याचशाच मोशन्स आहेत. सर्क्युलर मोशन आहे, त्यात मग युनिफॉर्म आहे, नॉन युनिफॉर्म आहे. ह्याचा फायदा कुठं होणार आहे आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केल्यानंतर कळूनच जाईल तुम्हाला. त्यानंतर काय आहे, अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मुवमेंट ऑफ एनर्शिया. अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मुवमेंट ऑफ एनर्शिया. EMI लिहितो मी. अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ मुवमेंट ऑफ एनर्शिया. मुवमेंट ऑफ एनर्शिया म्हणजे काय, तर जडत्व. आता तुम्ही म्हणाल सर जडत्वानं काय होतं आहे, तर जडत्वानं बऱ्याचशाच गोष्टी होत असतात. ते आपल्याला जसं जसं आपण पुढं जात जाईल तसं ते आपल्याला समजत जाईल. तर आता तुम्ही म्हणाल सर ह्या आउटकम मोशनचा काय अर्थ आहे, त्या बघणार आहेतच आपण. पण आपलं जगसुद्धा मोशनवरच डिपेंड आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पळत असतो, पण आपल्याला कळत नाही की आपण पळतो आहे, मोशनमध्ये आहे. कुठं तर शाळेला जायचं असतं, कुठं तर कॉलेजला जायचं असतं, कुणाला जॉबला जायचं असतं, कुणाला शेतात जायचं असतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला वेळेत पोचायचं असतं आणि त्याच्यासाठी कारणीभूत आहे आपली मोशन. त्याच्यासाठी कारणीभूत आहे आपली मोशन. तर ह्याच मोशनचा ह्या धड्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्यामध्ये बघा पहिल्यांदा काय आहे, तर सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मी ते एक चित्र काढतो बघा. हा सेंटर आहे. ॲक्च्युली गोल घेतला तरी चालेल, आपल्याला घेता येते का बघू. आता हा गोल आहे, ह्याचा हा सेंटर आहे. ओके. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, डेफिनेशन लक्षात ठेवा. मोशन ऑफ द पार्टिकल. मोशन, आता हा पार्टिकल आहे, हे कलर चेंज करतो मी. डार्क ब्ल्यू दिसणार नाही, ठीक आहे. रेड. हा पार्टिकल आहे, क्रॉस केलेला हा पार्टिकल आहे. हा ह्या सर्क्युलर मोशनमधनं फिरतोय. कसा, असा राऊंड. तर बघा डेफिनेशन किती सोपे आहे. मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हा काय आहे, सर्कम्फरन्स आहे म्हणजे परिघ आहे. मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड म्हणजे काय आहे बघा, मी तर डेफिनेशन लिहितो. motion of a particle along the circumference of along the circumference of circle with constant linear speed. with constant linear speed. आता आपण बरेचसेच ग्रामीण भागातली मुलं आहोत. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो सर्क्युलर मोशनचं, की जे तुम्हाला पटाक्यानं लक्षात येईल. बघा आपलं ही शेत आहे, शेताच्या भोवती
हे असं शेत आहे, सॉरी शेत असतं. शेतात शेताच्या सेंटरला आपण काय करतो, एक खांब उभा करतो आणि त्याच्याभोवती असा बैल बांधलेला असतो आणि तो बैल काय करतो, कंटिन्युअसली रोटेट होत असतो, बरोबर का. घाणा म्हणतो आपण त्याला. हे आता तुम्हाला सर्क्युलर मोशन म्हणजे बघा फिजिक्स किती आपल्या अवतीभोवतीचं आहे हे आपल्याला कळून येईल. हे असा खांब असतो, त्याच्याभोवती असा बैल बांधलेला असतो आणि तो कंटिन्युअस रोटेट होत असतो, घाण्याला झुपलेला असतो. ते सुद्धा काय झाले, आपली सर्क्युलर मोशनच होत असते. ती सुद्धा काय होत असते, आपली सर्क्युलर मोशनच होत असते. म्हणजे काय, असा राऊंड गोल तो फिरत असतो, म्हणजे आणि कॉन्स्टंट लिनियर स्पीड असते त्याची. म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन, जी गोलाकार आहे ती काय आहे, गोलाकार आहे, ह्याला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. मग आता ह्या सर्क्युलर मोशनचे 2 प्रकार पडतात, म्हणजे 2 टाईप आहेत. कुठले आहेत, पहिला आहे रिव्हॉल्युशन. ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट जर क्लिअर होत गेल्या तर मला नाही वाटत की तुम्हाला पुढं कुठं हा टॉपिक कठीण जाईल. पहिले आहे रिव्हॉल्युशन. आत्ता जे बघितलं आपण ते रिव्हॉल्युशनच आहे. म्हणजे कसं, हा रिव्हॉल्युशनचं चांगलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपली पृथ्वी आहे, बरोबर का. मी साधं उदाहरण घेतो तुमच्यासाठी. हा सन असेल, हा सन आहे आणि ह्याच्या ठराविक पाथमध्ये काय होते, आपली पृथ्वीचा कलर ब्ल्यू आहे तर ब्ल्यू घेऊ कलर. ही आपली अर्थ आहे आणि सन ऑरेंज कलर घेऊ. एक लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूच्या भोवती बरेचसेच उदाहरणं आहेत असे जे फिजिक्स व्यवस्थित आपण शिकू शकतो. त्यामुळे तुमचाही इंटरेस्ट क्रिएट होईल ह्या विषयातला. ह्याची मी पुरेपूर काळजी घेत आहे. हे सनचं आउटर ऑर्बिट, हा सन आहे, ओके. आणि ही काय आहे, अर्थ आहे. हा काय आहे, आपला सन. ह्या सनच्या भोवती कंटिन्युअस पृथ्वी काय होते, रोटेट होते आणि त्याला किती दिवस लागतात, 365 डिग्री लागतात. म्हणजे ती स्वतःभोवती फिरणार आहे. पण आत्ता सध्या कुठं आहे, हा सनचा सेंटर आहे, ह्याच्यापासून हा कंटिन्युअस रोटेट होत आहे. त्याला काय म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन. त्याला काय म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. ही पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरते, त्याला काय म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. आता दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर दुसरं कोणतं उदाहरण घेईल आपण, जे माउथ का कुवा आहे म्हणतो ते असं असतं बघा गोल, आणि ह्याच्यावरून काय केलेलं असतं, ते मोटर बाईकवाला असतो. आता इथं बाईकचं चित्र काढता येईना पण अशी, ठीक आहे काढू आपण. काही ठिकाणी जत्रेत असतात बघा अशा 4 व्हीलर असतात. 4 व्हीलरसुद्धा ह्या माउथ किंवा कुवावरून अशा गोल गोल रोटेट होत असतात. काय होत असतात, रोटेट होत असतात. हे सुद्धा काय झालं, रिव्हॉल्युशनचंच एक उदाहरण झालं. रिव्हॉल्युशन हे सुद्धा काय झालं, रिव्हॉल्युशनचंच एक उदाहरण झालं. आता त्यानंतर दुसरा पार्ट बघायचा आपल्याला ह्यामधलाच, रोटेशन. रोटेशन म्हणजे काय, सेमच उदाहरण देतो मग तुमच्या लक्षात येईल. हे आपले अर्थ आहे.
ही आपली अर्थ आहे. ओके, हा अर्थचा काय आहे, सेंटर आहे. हा सेंटर आहे. आपली अर्थ कशी पडते, वेस्ट टू ईस्ट फिरत असते. वेस्ट टू ईस्ट फिरत असते. ओके, मग ह्या ॲक्सिस भोवती ती फिरत असते. ह्याला काय म्हटलं जातं, रोटेशन म्हटलं जातं. म्हणजे ह्या ॲक्सिस भोवती जी आपली अर्थ फिरत आहे त्याला काय म्हटलं जातं, रोटेशन म्हटलं जातं. रिव्हॉल्युशन म्हणजे काय, फिरते एका सेंटरला धरून ते जर फिरत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. आणि रोटेशन म्हणजे काय, त्या ॲक्सिस भोवती जर फिरत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रोटेशन म्हटलं जातं. ॲक्सिस भोवती जर फिरत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रोटेशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल काही डान्सेस हे असतात बघा, अशा मुली आहेत असं ॲझ्युम करू, ही एक मुलगी आहे आणि ते बरेचसेच डान्स प्रकार असतात की शेवटला त्या मुली काय करतात, अशा गोल 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 फिरतात. हा त्या मुलगीचा जर ॲक्सिस असेल तर मुली अशा गोल गोल फिरतल्या जातात, बरोबर का. त्याला काय म्हटलं जातं, ह्याला म्हटलं जातं रोटेशन. ह्याला काय म्हटलं जातं, रोटेशन. आता तुम्ही दांडिया बघितला असेल, रिव्हॉल्युशनचं अनेक उदाहरण देतो. दांड्यात अशा गरबा दांडियामध्ये असा गोल राऊंड केलेला असतो, बरोबर का. असा, आणि तिथं पेअरनं अशी माणसं उभा केलेली असतात दांडिया खेळण्यासाठी. ह्या अशा पेअर्स आहेत. ह्या मग काय करतात, इथून खेळून झालं की हा इथं पुढं जातो, परत इथून हा असा पुढं जातो, परत हा असा 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 कंप्लीट फिरत जातो आणि शेवटला इथं येतो. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर ह्या प्रोसेसला रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. बघा, म्हणजे फिजिक्ससुद्धा आपल्या डे टू डे लाईफशी कसा कनेक्ट आहे हे कळून येईल तुम्हाला. फिजिक्ससुद्धा आपल्या डे टू डे लाईफशी कसा कनेक्ट आहे. आपले लक्ष नसते की आपण जे शिकलो आहे रिव्हॉल्युशन अँड रोटेशन ते आपल्या अवतीभोवतीसुद्धा घडत असतं, पण आपण त्या पद्धतीने त्याच्याकडे बघत नसतो. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, फिजिक्स जर शिकायचं असेल तर आपल्या समाजात भरपूर फिजिक्स दडलेला आहे, पण आपण त्या पद्धतीने त्याच्याकडं बघितलं पाहिजे. आता नेक्स्ट पाहूया आपला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CM लेतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे बघा. पहिलं काय आहे, इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन. इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन. इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी त्याला ॲक्सलरेशन मिळत असतं. साधंच उदाहरण घेऊया, हे गरबा दांडियाचंच घेतलं तर हा इथनं जातो आहे म्हणजे ॲक्सलरेशनच होतं आहे, परत इथनं हा इथं जातो आहे म्हणजे ॲक्सलरेशनशिवाय जाऊच शकत नाही तो. दुसरं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपली पृथ्वी आहे, पृथ्वी इथं आल्यानंतर परत इथं येईल, इथं येईल, इथं येईल, इथं येईल आणि फायनली इथं एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर इथं येईल. पण इथून इथं जाताना, इथून इथं जाताना, इथून इथं जाताना, इथून इथं परत इथं हे विदाऊट ॲक्सलरेशन होणार आहे का, नाही आहे. ॲक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आपण गाडीने जाताना म्हणतो अरे गाडी ॲक्सलरेट कर जरा. ॲक्सलरेट कर म्हणजे काय, त्या गाडीचं स्पीड वाढव, बरोबर काय. कॉन्स्टंट स्पीडनं जात असेल तर त्याच्या वेळी ॲक्सलरेशन 0 असतं, पण स्पीड वाढवल्याशिवाय इथून इथं जाणारच नाही आहे. त्यामुळं सर्क्युलर मोशन कसे आहे, ॲक्सलरेटेड आहे. आणि दुसरं काय आहे, इट इज अ पिरियॉडिक मोशन. आता महत्त्वाचा कन्सेप्ट आहे पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय, टाईम पिरियड म्हणजे काय, एक सुंदर उदाहरण देतो तुम्हाला टाईम पिरियडचं. बघा आपलं फिजिक्स किती आपल्या डे टू डे लाईफ बरोबर कनेक्ट आहे. बघा, ही तुमची शाळा आहे असं ॲझ्युम करू. हे तुमचं स्कूल आहे असं ॲझ्युम करू. आता लॉकडाऊनमध्ये बंद आहेत, पण लॉकडाऊन नाही असं कन्सिडर करा. आणि ही तुमची असं घर आहे, हे काय आहे, तुमचं स्वीट होम आहे असं कन्सिडर करा. तुम्ही इथून
शाळेला जाता. सकाळी 9ला निघत असाल, 10ला पोचत असाल. 5 वाजता शाळा सुटते, 6पर्यंत तुम्ही घरात जाता, बरोबर का? 5ला शाळा सुटली की तुम्ही 6 वाजता घरी जात. म्हणजे हे एक तुमचं टाईम पिरियड झालं. 9 ते 6 तुम्ही शाळेसाठी जाता, म्हणजे हे रेग्युलर इंटरवल आहे. म्हणजे असं अजून करू की तुम्ही गुणी मुलं आहात, कुठंही बाहेर भरकटत जात नाही. 9 वाजता घरातून निघता, 10ला शाळेत पोचता, 5ला शाळा सुटल्यानंतर पुन्हा 6ला घरी जाता. हे काय आहे? हे तुमचं टाईम पिरियड आहे. टाईम पिरियड म्हणजे काय? रेग्युलर इंटरवल ऑफ टाईममध्ये जर ती एखादी क्रिया होत असेल तर त्याला टाईम पिरियड म्हणायचं. असं आहे का 9ला जात आहे, 10ला पोचत आहे आणि परत काही वेळा 2लाच येत आहे? नाही, हे रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम आहे. म्हणजे मंडे टू सॅटरडे हे तुमचं टाईम पिरियड झालं. तसंच आपली सर्क्युलर मोशन कशी आहे? इट इज अ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन का म्हटलेलं आहे तर तुम्हाला सांगतो. हा बघा, आज ह्या ठिकाणी जानेवारीला समजा पृथ्वी येत असेल ह्या ठिकाणी, तर एका वर्षानंसुद्धा परत ह्याच ठिकाणी असणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आणि कॉन्स्टंट टाईम पिरियड आहे. टाईम पिरियड म्हणजे काय? ठराविक इंटरवलनंतर तोच भाग रिपीट होतो. ह्याला काय म्हटलं जातं? पिरियडिक मोशन. म्हणजे इट इज अ पिरियडिक मोशन. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये पहिली कुठली कॅरेक्टरिस्टिक्स आहे? इट इज अ ॲक्सलरेटेड मोशन. आणि दुसरं काय आहे? इट इज अ पिरियडिक मोशन. म्हणजे ठराविक टाईम पिरियडनंतर तोच भाग पुन्हा रिपीट होतो. तर असं हे इंट्रोडक्शन पार्ट होता फिजिक्सचा. फ्रेंड्स, तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल की नेक्स्ट लेक्चर सिरीज मी अपलोड करत जाईल. तर मी यादव सर, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड पॉलिटेक्निक विटा तर्फे आज इथं थांबतो. थँक्यू सो मच.